हे बघून तुम्हालाही वाटलं असेल ना की हे व्हेज मंचुरियन आहे. तर आज आपण हे व्हेज मंचुरियन सारखे दिसणारे मंचुरियन करणार आहोत, तेही व्हेजिटेबल शिवाय. कसे करायचे चला तर बघूया. अगदी साधी रेसिपी आहे, पटकन होते. थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम खायचं असेल तर एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो नमस्कार, मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजची आपली ही मस्त पटकन होणारी गरमागरम अशी रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी इथे 1 कप सोया चंक्स घेतलेले आहे. तर बरोबर आपण हे जे मंचुरियन आहे ना ते हे सोया चंक्स पासून करणार आहोत. पण नेहमीच आपण जर सोया चिली वगैरे केलं ना तर ते जी अख्खे अख्खे जे सोयाबीन्स असतात ते खूप चिवट होतात, चिवी होतात आणि असे रबरासारखे होतात, तुटत नाही. म्हणूनच आज मी हा एक परफेक्ट ऑप्शन काढलेला आहे. तर काय करायचं त्यासाठी मी 1 कप सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे. ह्या आत्ता ड्राय आहे. यामध्ये गरम पाणी घालायचं आणि 10 मिनिटं याला भिजत ठेवायचं. तर हे बघा इथे 10 मिनिटं झालेली आहे. यातलं सगळं पाणी आपण पिळून काढून घेऊ आणि आता याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. तर मिक्सरमध्ये छान बारीक करायचं. हे बघा जसं आपण चिकन किमा वगैरे आपण करतो ना बारीक, तसा हा बारीक झाला पाहिजे. तर छान मी हे बारीक करून घेतलं, अगदी मटण किम्यासारखं दिसत आहे. आता यामध्ये थोड्याशा भाज्या आपण ऍड करायच्या आहे, ज्यामध्ये पाव कप मी गाजर घेतला, अर्धा कप कोबी घेतलेला आहे आणि थोडीशी शिमला मिरची घेतली. इथे तुम्ही मिरची पण घालू शकता, हिरवी मिरची. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू, थोडासा सोया सॉस घालू. इथे मी ग्रीन चिली सॉस पण घातलेला आहे. जर मिरची घालत असाल ना तर ग्रीन चिली सॉस नाही घातला तरीही चालेल. आणि इथे सोया सॉस आणि चिली सॉस मी 1-1 चमचा घातलेला आहे फक्त. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची राहिली तर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पण घालू. आणि यामध्ये पीठं घालायची आहे. तर मी इथे 3 टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ घेतलं आणि 3 टेबलस्पून इतकंच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. आता बेसन पिठामुळे याला छान बाइंडिंग येते आणि तांदळाच्या पिठामुळे छान हे क्रिस्पी होतात. तर जर हे नसेल तर कॉर्नफ्लोअर थोडासा घातला तरीही चालेल, म्हणजे बाइंडिंगसाठी. त्यानंतर याला छान मिक्स करू आणि याचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊ. दिसताना अगदी मंचुरियन सारखे, पण हे व्हेज मंचुरियन न करता आज आपण मस्त असे हे सोयाबीनचे मंचुरियन तयार केलेले आहे. तर आता हे बघा असे बॉल्स तयार करून घेतले. अजून आपण याच पद्धतीने सगळे बॉल्स तयार करून घेऊ आणि जे झाले आहे तर ते तळून घेऊ. तर बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल मी अगदी थोडं घेतलेलं आहे. तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा अप्पे पात्रामध्ये पण थोडं थोडं घालून असे शॅलो फ्राय करू शकता. मी इथे डीप फ्राय केलंय पण तेल थोडंसंच वापरलेलं आहे. तर याला फिरवून फिरवून एका साईडने थोडासा रंग आला की त्यानंतर त्याला पलटवायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती याला तळायचं. कमी गॅसवर तुम्ही याला तळायला जाल तर हे तेलामध्ये तुटू शकतात, कारण आपण यामध्ये जास्त बाइंडिंग एजंट घातलेला नाही. तर हे बघा छान आता हे मस्त तळून झालेले आहे. तर आपण याला पलटवून घ्यायचं. एकदा का त्याला शेप आला ना की त्यानंतर मग ते नाही तुटणार, पण जोपर्यंत याला शेप येत नाही तर 1 ते 2 मिनिटं याला अजिबात हलवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता थोड्या तेलातही आपले हे मंचुरियन छान तयार झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊ. थोडासा डार्क रंगावरती तळायचे, म्हणजे मंचुरियन छान क्रिस्पी होतात आणि क्रिस्पी मंचुरियन छान लागतात. तर हे बघा आता आपण हे काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे मंचुरियन तळून घेऊ. तर ज्या कढईमध्ये मंचुरियन तळले ना तर त्यामध्ये भरपूर तेल होतं. त्यातलं तेल आपण काढून घ्यायचं आणि 1 टेबलस्पून 1 ते 2 टेबलस्पून तेल फक्त ठेवायचं आणि आता या तेलामध्ये भरपूर असा लसूण परतवून घ्यायचा. सोबतच 1 मिरची बारीक चिरून घेतली ती पण घालायची आणि हे फक्त 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं, म्हणजे लसणाचा थोडासा कच्चेपणा जातपर्यंत. त्यानंतर शिमला मिरची, कांदा आणि गाजर मी असे मोठे मोठे कट करून घेतले आहे ते यामध्ये घालू आणि हे पण हाय फ्लेमवरती 1 मिनिटं परतवून घेऊ. 1 मिनिटं मी हाय फ्लेमवरती छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मिरी पावडर घातली, 1 चमचा विनेगर यामध्ये घालू. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस घालायचा आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा मी इथे शेजवान चटणी पण घातलेली आहे. ऑप्शनल आहे पण थोडासा तिखटपणा
अजून पाहिजे होता म्हणून शेजवान चटणी घातली आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ. तर 1 मिनिट हे सगळे सॉस पण छान परतवून घेऊ. आणि आता या सॉसमध्ये मीठ असतं, पण जर तुम्हाला वाटत असेल भाज्यांपुरती तर थोडंसं मीठ तुम्ही घालू शकता. आज मी ही जी ग्रेव्ही आहे ना, ही थोडीशी अ, पातळ ग्रेव्ही केलेली आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं मिठाचं प्रमाण घालायचं होतं म्हणून मी थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये घोळून ही स्लरी यामध्ये घातली. परत 1.5 कप पाणी घातलं आणि याला छान उकळू दिलेलं आहे. सोबतच मी इथे टोमॅटो केचप घालायचं विसरलं. टोमॅटो सॉस पण घालायचा. छान गोडसरपणा आणि मस्त असं टेस्ट येते याने. तर नक्की घाला. त्यानंतर हे छान मिक्स करून हे बघा किती छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये हे तळलेले मंचुरियन घालू. वरून कांद्याची बारीक चिरलेली पात घालू, मिक्स करू आणि आपले हे सोयाबीन मंचुरियन तयार आहे. इथे ना जेव्हा आपण मंचुरियन या ग्रेव्हीमध्ये घालतो तर खूप मिक्स करायचं नाही किंवा नंतर परत खूप उकळू द्यायचं नाही. फक्त एकदा मिक्स करायचं. हा सगळा मसाला या मंचुरियनला लागला पाहिजे. म्हणजे हे जे मंचुरियन आहे बराच वेळपर्यंत क्रिस्पी राहतात. हे फक्त या मंचुरियनसाठीच नाही तर जेव्हा आपण व्हेज मंचुरियन करतो त्यासाठी पण ही टिप नक्की फॉलो करा. तर हे बघा आपले मस्त असे गरमागरम अप्रतिम चवीचे अगदी झटपट होणारे सोयाबीन मंचुरियन तयार आहे. आता सोयाबीन मंचुरियन करताना आपण आहे ना भाज्या फार कमी घातल्या आहे. तुम्ही सोयाबीनचं प्रमाण आणि भाज्यांचं प्रमाण समप्रमाणात पण ठेवू शकता. म्हणजे भरपूर भाज्या घालून पण हे सोयाबीन मंचुरियन तयार करू शकता. तर आज आपण सोयाबीन मंचुरियन तयार केले. तर भरपूर प्रमाणात सोयाबीन म्हणजेच प्रोटीनचं प्रमाण आपण इथे भरपूर घेतलेलं आहे. तुम्हाला ही अगदी साधी, सोपी, हेल्दी आणि तरीही मस्त गरमागरम मुलांना आवडणारी आणि या थंडीमध्ये करणारी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. या हिवाळ्यामध्ये या थंडीमध्ये मस्त हे गरमागरम सोयाबीन मंचुरियन करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि याच पद्धतीने मी चिली पनीर केलेलं आहे, म्हणजे तुम्ही त्याला पनीर मंचुरियन म्हणू शकता. त्यानंतर व्हेज मंचुरियनची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. जर तुम्ही अजूनपर्यंत बघितली नसाल तर नक्की जाऊन बघा. आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.